कराड़ क्लब ऑफ नक्षत्र ने आयोजित किया मानसिक स्वास्थ्य और कल्याण सेवा सप्ताह कार्यक्रम। कराड़ क्लब ऑफ नक्षत्र लायंस क्लब द्वारा आयोजित मानसिक स्वास्थ्य और कल्याण सेवा सप्ताह के अंतर्गत 8 अक्टूबर को पॉलिटेक्निक सरकारी कॉलेज कराड़ में विशेष कार्यक्रम संपन्न हुआ। कार्यक्रम की शुरुआत कॉलेज प्रतिनिधियों द्वारा अतिथियों का स्वागत करने से हुई। इसके बाद कैबिनेट ऑफिसर लायन विद्या मोरे ने मानसिक स्वास्थ्य सप्ताह का परिचय दिया। लायन रोहिणी एरम ने मुख्य वक्ता का परिचय प्रस्तुत किया। इस अवसर पर शर्वरी बेलापुरे ने मानसिक स्वास्थ्य के महत्व, छात्रों पर इसके प्रभाव और तनाव प्रबंधन पर विस्तृत भाषण दिया। कार्यक्रम में डीसी जीएसटी लायन गौरी चौहान, प्रेसिडेंट लायन डॉक्टर इला जोगी ने उपस्थित लोगों का मार्गदर्शन किया, जबकि कॉलेज के प्राचार्य डॉक्टर एस.ए. पाटिल ने सभी का स्वागत किया। एचओडी इमेकर सर भी उपस्थित थे। कार्यक्रम का समापन एमओसी लीड टू विन द्वारा धन्यवाद प्रस्ताव के साथ हुआ। छात्रों और उपस्थित लोगों ने सक्रिय भागीदारी दिखाई और मानसिक स्वास्थ्य से संबंधित महत्वपूर्ण जानकारियों पर चर्चा की। Considered taboo in many places. That's why initiatives like this week are so important to break the stigma and encourage open conversation. This week from 4th to 12th October, our mission is simple but powerful. Raise awareness about mental well-being. Encourage discussions on stress, anxiety and emotional health. For next 1 hour, just leave all your other things and listen to her. She's prepared the PPT presentation and she'll be guiding on the topic. So the stage is yours. विद्यार्थी, शिक्षक सगळ्यातून इथं आलेले काळाचे पांढरे झालेले दिसत आहेत। त्यांना फक्त वयानं मोठी आहे आणि काही अनुभव जास्त आहे त्याच्यात, कारण आपण ह्या गोष्टी रोज अनुभवतो। फिजिकल हेल्थमध्ये आपल्या मानसिक स्वास्थ्य आणि फिजिकल स्वास्थ्यामध्ये जर फरक काही असेल तर मानसिक किंवा मानसिक आजार होता तेव्हा आपण डिनाई होत असतो। पालकांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि आपण स्वतःही नाही, तसं काही नाही आहे, एवढं काही नाही आहे, असं काही पद्धतीनं सोडून गोंधळतो। त्या पद्धतीनं आपल्या गोंधळाला जर सुसूत्र केलं तर काउन्सिलिंग म्हणजे तर आपल्याला काउन्सिलर किंवा आपले कोणी आपल्याला किंवा मदत करणारी लोक ही मदत करू शकतील। अदरवाईज हे मला भुगले मोठे चांगला विवरण देऊ शकतो। ही गोष्ट अशी आहे की तो शेजारी पगारी दिसला की खेळण्याशिवाय काही पडत नाही। तसंच पुढारी गोष्ट अशी आहे की ते दिसला की फुलवावं आणि खेळावं असं वाटतं। आणि मॅडमने आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या की स्ट्रेस कसा असतो, कोणत्या गोष्टी करतो आणि त्याच्यावर योग्य विचार करायचा कसा, त्याचे नियोजन करण्यासाठी कोणता विचार योग्य आहे हे मॅडमने ज्यांनी सांगितलं ते खरंच खूप योग्य वाटलं मला पण खूप। आणि जे काही ट्रेस सांगितले वेगळे फोटो होते आम्हाला आणि खूप छान वाटलं हे आजचे मुख्यतः युवक जे आहे, यूथ जे आहे, ते आज जे मी म्हणते की सोशल मीडिया आणि मोबाईलमुळे त्यांच्यावर जे परिणाम होतात ते मला वाटतं की दॅट इज द रील ऑफ द सोसायटी। आणि हे ओळखून जे फक्त आज युथच आहे असं मी सांगणार नाही, जे अगदी लहान मुलांपासून लहान अगदी 1-2 वर्षाचा मुलांपासून ते प्रौढापर्यंत सोशल मीडियाचा एवढा इम्पॅक्ट होतो आहे किंवा तो एक आहे असं म्हणणारे असे अनेक घटक आहेत। आणि आनंद